पुण्याच्या शिरूरमध्ये बोगस मतदार पकडल्याचा दावा चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती मतदान केंद्रावर आले होते। भाजपच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी आल्याचं तरुणाकडून कबुली देण्यात आली। रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई। परभणीच्या सेलूमध्ये बूथमधील गावकऱ्याचा मतदानावर बहिष्कार। या गावाला जाण्यासाठी रस्ता नाहीये, शिवाय करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। ही दोन दृश्य पाहतोय, रस्ता नाही, पूल नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। तर बहिष्कार टाकण्याआधी मात्र या गावकऱ्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेल्याचा प्रकार घडलाय। विलास भुमरे यांनी ईव्हीएमचं बटण दाबलं की मुलाने, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावली गेली। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावरील हा प्रकार। विलास भुमरे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती। त्यावेळेस आपण मतदान केंद्रात जातो, आपण मतदान करतो, त्यावेळेस आपल्या बोटाला शाई लावली जाते। तर मुलगा म्हणे, पप्पा तुम्हाला शाई लावली, मला लावायची। त्या हिशोबाने त्याला शाई लावली। त्यात विशेष काही नाही, माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। पण ते ईव्हीएम मशीनजवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत? हे बघा, तो छोटा आहे, ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे, त्याला बटणं काय कळणार आहे। तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला। अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर ते पोहोचले। मतदान केंद्राध्यक्षांकडून यावर आक्षेप घेण्यात आला। मुलाला आई वडिलांना मतदान करताना बघायचं असल्याचा अर्जुनसिंह मोहिते पाटलांकडून निर्वाळा देण्यात आलेला आहे। त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं। त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये। पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याच्याने केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं, आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता।